आयडिया व्हिडिओ अंगणवाडीतील मुलांच्या मातांसाठी. नमस्कार. आजच्या मीटिंग मध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. मीटिंगची सुरुवात एका सुंदर गाण्याने करूया. तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवूया. गाणे गाऊन मजा आली ना? चला आता पुढे जाऊया. मागील आठवड्यात व्हिडिओ मध्ये दाखवलेल्या कृती तसेच वयोगटानुसार दिलेल्या वर्कशीट्सवर तुम्ही गटात चर्चा केली असेल आणि घरी जाऊन त्या मुलांसोबत करूनही पाहिल्या असतील. तुमचे विचार, अनुभव आणि निरीक्षणे आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहेत. कृपया तुमचे अनुभव आणि मते एकमेकींना सांगा आणि आमच्या सोबतही नक्की शेअर करा. तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवूया. आता पुढील कृती करू, जिचे नाव आहे गटात करून पाहूया. आता आपण ऐकून कृती करणे हा मजेदार खेळ खेळणार आहोत. मी जे सांगीन ते नीट ऐकायचे आणि लगेच ती कृती करायची. जो चुकीची कृती करेल तो आउट होईल. जी माता शेवटपर्यंत राहील ती विजेता असेल. खेळ पूर्ण होईपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया. आता पुढील कृती करूया, जिचे नाव आहे गटात समजून घेऊया. हात स्वच्छ धुतल्याने जंतूचा प्रसार थांबतो आणि आपण व आपले कुटुंब अनेक आजारांपासून सुरक्षित राहतो. चला या व्हिडिओ मधून अधिक जाणून घेऊया. स्वच्छ हात कसे धुवायचे ते आपण आता बघूया. हात कोपरापर्यंत ओले करा. साबणाचा व्यवस्थित फेस झाला पाहिजे. साबण कोपरापर्यंत नीट लावून घ्या. बोटांच्या खाचांमध्ये अशा प्रकारे साबण लावा. बोटांची नखं अशा प्रकारे एकमेकांवर घासून घ्या. अंगठा गोलाकार पद्धतीने चोळून घ्या. हातांचे तळवे बोटांच्या सहाय्याने गोलाकार घासून घ्या. पाण्याने हात स्वच्छ धुवून घ्या. या व्हिडिओचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो हे सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा. तोपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया. आता आपण समजून घेऊया की घरी जाऊन मुलांसोबत कोणत्या कृती करायच्या आहेत. खेळ क्रमांक 1. मुलांच्या हातावर रंगीत पावडर लावा. हस्तांदोलन करून व विविध वस्तूंना स्पर्श करून रंगांचे ठसे उमटवायला सांगा. यामुळे जंतू कसे पसरतात याची चर्चा करा आणि हात धुण्याची सवय लावा. खेळ क्रमांक 2. पाण्याची 4 ते 5 भांडी पाण्याने कमी जास्त भरून त्यावर चमच्याने वाजवून ध्वनी निर्माण करायला सांगा. चला आता वर्कशीट मध्ये काय आहे बघूया. दिलेल्या वर्कशीट मध्ये मुलांच्या वयोगटानुसार विविध कृती दिलेल्या आहेत. त्या समजून घ्या आणि मुलांकडून करून घ्या. कृती आणि वर्कशीट करताना मुलांना आनंद झाला का? त्यांना कोणती कृती सर्वात जास्त आवडली? त्यांचे अनुभव आमच्या सोबत नक्की शेअर करा. तोपर्यंत व्हिडिओ इथे पॉज करूया. मातांनो, आता पुढे तुमच्यासाठी उरलेल्या चपातीपासून चवदार आणि पौष्टिक लाडू सहज बनवता येतो. चला या व्हिडिओ मधून पाहूया. या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला चांगल्या प्रकारे समजली असेल. तुम्ही या गोष्टी तुमच्या मुलांसोबत नक्कीच कराल असा आम्हाला विश्वास आहे. अशीच नवीन आणि उपयुक्त माहिती घेऊन आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.